शिवापूरला आलोय जय भवानीमध्ये. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8:30 वाजले. आत्ता जस्ट एवढंच मुलं ऑटोवरून निघालो. फ्रेश वगैरे झालो, दोन हातपाय वगैरे धुतलेत मी. उशीर झाला जरा आम्हाला पोचायला. बेळगावमध्ये पाहिजे होतं, तिथून निघायलाच उशीर झाला, त्याच्यामुळं टाईम लागला जरा इथं पोचायला. खूपच झोपायचं आहे आता, पण आता बघू बेळगावला गेल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतरच झोपू. परत नाश्त्यासाठी परत उठायला लागतो. SK टिंबर म्हणून टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे, त्यांचा माल आहे. अजून फोन नाही केला पार्टीला, बोललो पण नाही की किती वाजता यायचं वगैरे. थोड्याने फोन लावून विचारू. आता डायरेक्ट उत्तमकडंच थांबायचं. थोडंसं काम आहे किरकोळ, ते करून घ्यायचं आणि मग पुढचा प्रवास चालू. तर जाऊयात पहिले उत्तमकडे. मित्रांनो शेट गाडी चालवतो. पाळणा लावलाय बघा इथं. कुंदई शेट झोपतात तिथं मागच्या साईडला. जाऊयात मित्रांनो. बेळगावच्या अलीकडं बागेवाडी म्हणून घाट आहे, त्या घाटात आहे मित्रांनो. सगळं बघा, सगळीकडं आता कसं हिरवंगार झालंय. तळे छोटंसं. सगळीकडं वातावरण तर खूप मस्त आहे. रात्री निघाल्यापासून आम्हाला कुठं पाऊस वगैरे लागला नाही अजिबात. म्हणजे लागला तर एकदम भुरभुर थोडीशी, बाकी असा जोरात कुठंच पाऊस नाही. आता बेळगावच्या जवळ आलोय, पण अजून पण कुठं पाऊस नाही. घाटात आहे, छोटासाच घाट आहे, पण चढ भरपूर आहे. छोट्या पेशंट घेरमध्ये चाललोय. त्या साईडला पण बघा, सगळीकडं डोंगरावर वगैरे सगळं हिरवगार झालंय एकदम मस्त. बघायला भारी वाटतं. आता बेळगाव नंतर सगळ्या रस्त्याचं काम चालू आहे फार साताऱ्यापर्यंत. तसं बघितलं तर पुण्यापर्यंत चालू आहे सगळं डायव्हर्शन वगैरे. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढं सगळं डायव्हर्शन त्याच्यात खूप टाईम जातो. त्याचा आज ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर असलं की ट्रॅफिक पण खूप असते. कोल्हापूर नंतर खूप ट्रॅफिक लागते. इथं कर्नाटकमध्ये एवढं काय वाटत नाही. कोल्हापूर नंतर सगळे फिरायला येणारं लोक संध्याकाळी रिटर्न जात असतात, त्याच्यामुळं खूप ट्रॅफिक लागते. आता आम्हाला पण लागणारच 100%. बघा समोर वातावरण किती मस्त झालं. तिथे सगळे ढग. बेळगावला पोचू येतात एक 15 ते 20 मिनिटात जास्तीत जास्त. उत्तम वाट बघतोय आपली. आलाय तो पण गॅरेजवर. तर जाऊयात मित्रांनो. पहिले लांडोर आहेत, पण दिसतील का नाही काय माहिती. बघा तिथं 2 लांडोर आहेत. ही जी बिल्डिंग आहे त्याच्या मागच होते. मोर भरपूर दिसतात तिथं. मोर फार आहेत या साईडला. बारीक लांब होते फार, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पावणे 3 वाजलेत मित्रांनो. कोल्हापूरला आलोय.
कोल्हापूरला जरा चांगला पाऊस झालेला आहे, आत्ताच पडून गेला इथं पण. पंचगंगा नदीचं पात्र चांगलं वाहते, कारण त्या साईडला दिसतं. थोडी ट्रॅफिक जाम लागली आम्हाला. पुढून दाखवतोय गाड्या या बघा, पंचगंगा नदी. भरपूर पाणी आलंय नदीला. चांगला खालच्या साईडला वगैरे पाऊस झालेला दिसतं. फुल पाणी झालं. आता जोराचा पाऊस पडून गेलाय. एक दोन दिवस पडला की फार पाणी बाहेर. 4-1 वर्षापूर्वी एकदा आम्ही 3-4 दिवस मुल्ला हॉटेलला अडकलो. पंचगंगेचं पाणी सगळं फार ब्रिजच्या तोंड वरती पर्यंत आलं. त्याच्यामुळं 3 ते 4 दिवस आम्ही तिथंच एकाच जागी मुल्ला हॉटेलवर थांबलो. 3 दिवस थांबलो. माझा मुलगा पण होता तेव्हा माझ्या संगती. राज. ट्रॅफिक जरासंच होतं. निघाले आता दत्तभवनला जेवायला जायचंय. उशीर होणार पण तिथंच जेवायचं आता. मित्रांनो, रात्रीचे 8:15 वाजलेत. वेळेला आलोय आत्ता. आता शिवापूरला जायचंय, कारण की 2 टायर रिमोटला द्यायचे. आज आपली गाडी खाली होणार नाही रात्री. पार्टीला फोन केला होता, त्यांनी सांगितलं की उद्या रात्री या म्हणून. त्याच्यामुळं आता टायर पहिले मार्केटलाच काढून द्यायचे होते, पण आता पहिले इथं द्यायचेत. शिवापूरला त्यांना काढून द्यायचं, कारण की आपला रिमोटवाला शिवापूरचे इथं आहे. त्याच्यामुळं जाता जाता त्यांनी सांगितलंय एक टायरवाल्याचे इथं त्यांनी एक टायर पण ठेवलं आहे. पप्पूची स्टेपनी आपली घेतली त्या 2 जोड्याकडून. मग आपण पुढं जायचं, मार्केटला गाडी लावून मग पार्किंगला जायचं. उद्या पार्टीने सांगितलंय दुपारी फोन करा वगैरे. इथं तर पाऊस वगैरे नाही. साताऱ्यानंतर पाऊस अजिबात लागला नाही, पण कोल्हापूरपासून कंटिन्यू पाऊस चालू होता साताऱ्यापर्यंत. साताऱ्यानंतर बिलकुलच कुठंच लागलं नाही. चहा प्यायला थांबलोय, चहा वगैरे नाही पेलो. दुपारी दत्तला जेवायचा प्रोग्राम होता, पण जेवलो नाही, कारण की 11 वाजेपर्यंत टायरवाला चालू येतो. त्यांनी पहिलं सांगितलं की 11 वाजेच्या आत तुम्ही आला तरच टायर खोलून वगैरे देईल, नाहीतर मग परत ते फार लफडं झालं असतं. त्यामुळं आणेवाडीच्या टोल नाक्यावर वडापाव वगैरे खाल्ला, मिसळ वगैरे. आणि आता चहा पिऊन निघूयात मित्रांनो, कारण की जायचंय पुढे लवकर. शिवापूरच्या अलीकडे ट्रॅफिक जाम बघा, संडे असल्यामुळं. आणि त्यात रस्त्याचं काम चालू आहे. बहुतेक पुढं डायव्हर्शन असेल, त्याच्यामुळे हे जाम झालंय बघा. एवढं दरवेळेसचं लफडे, दर शनिवार रविवार हाच प्रॉब्लेम आहे. चालू आहे, हालत आहे जरासं. अजून टोल नाका लांब आहे भरपूर, त्याच्या अलीकडेच हे आले. आता टोल नाक्यावर पण गर्दी असणार 100%, कारण की सगळ्या गाड्या आता तिथं जाऊन अडकतील पडत. आम्हाला 11 वाजेच्या आत तिथं पोचायचे, 9:30 वाजले. अजून 1.5 तास आहे आमच्या हातात. बघूयात काय होतंय मित्रांनो. रात्रीचे 11:30 वाजलेत मित्रांनो. जेवण करायला आता शिवापूरला आलोय, जय भवानीमध्ये. मटण आम्हाला दत्तला काय खायला भेटलं नाही, त्याच्यामुळं इथं प्लॅनिंग केला. टायर वगैरे सगळे खोलून दिले, टायर वगैरे खोलून दिले.
त्याच्यानंतर आलो इथं जेवण करायला. आता जेवायचं आणि मार्केटला कल्टी मारायचं. तर या मित्रांनी सगळ्यांनी जेवायला. चांगले चुरत आहेत बघा. भूक लागलेली आहे आता भयानक. मित्रांनो, रात्रीचा 1 वाजलाय. घरी आलो आत्ता जस्ट. शिवापूरला जेवण वगैरे केलं जय भवानीला. त्याच्यानंतर मार्केटला गाडी लावली वाटच्या पार्किंगला. आता उद्या जायचं खाली करायला रात्री. तर मग पार्किंगला गाडी लावली. मुलगा आलता घ्यायला. आता घरी आलो जस्ट एवढ्यात. तर मित्रांनो, जय भवानीला जेवलो मित्रांनो. 15 वर्षापूर्वी आम्ही जायचो जय भवानीला आणि आत्ताच्या जय भवानीमध्ये गेलो. एवढा फरक आहे क्वालिटीमध्ये वगैरे. आता म्हणजे काहीच क्वालिटी राहिली नाही पहिले जय भवानीची. पहिली जी क्वालिटी होती त्याच्यात आणि आता फार फरक आहे. आणि सर्विसला वगैरे फार म्हणजे सर्विस एकदम चांगली नाही भेटली आम्हाला. कारण की सगळे बहुतेक UP बिहारचे माणसं आहेत. एक तर त्यांना आपण काय सांगतो काय नाही, टायमिंगवर पाणी नाही भेटलं, रस्ता देत नाही, म्हणजे काहीच नाही. सर्विस अजिबात लूज होती. आणि 15 वर्षापूर्वी म्हणजे जेवण म्हणजे जय भवानीचं म्हणजे शिवापूरला सगळ्यात भारी जय भवानीचं जेवण होतं. आता म्हणजे त्याच्यातलं मला तर वाटतं 10 ते 20% पण क्वालिटी काय राहिलेली नाही आहे. त्यापेक्षा आपण दत्तभुवनला जेवतो. दत्तभुवन त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. मी आणि कुंदन शेठ जेवलो. कुंदन शेठला पण जेवण नाही आवडलं तिथलं. म्हणजे आम्ही खूप वर्षापासून जे भवानीला जातो. आत्ता बघितलं ना तर त्याच्यातलं काहीच नाही अजिबात. म्हणजे मॅनेजमेंट तर म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही गेलं का रविवार असल्यामुळं असं होतं ते पण आहे. म्हणजे गर्दी पण असं नाही की फार गर्दी होती वगैरे त्याच्यामुळं लेट होतं. आम्ही व्यवस्थित होतं आणि टेबल पण खाली होते आणि उशीर पण झालेला होता. पण क्वालिटी बिलकुल म्हणजे बिलकुल नाही राहिली जय भवानीची. मी तर म्हणतो त्यांच्या शेटपर्यंत, शंकर कोंडे शेटपर्यंत मेसेज पोचावा. कारण की ते ब्रिजच्या इथं नवीन जय भवानी झालं त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे म्हणतात. पण जे जुनं जय भवानी आहे तिथं आज आम्ही जेवढं तिथं काहीच म्हणजे काहीच क्वालिटी राहिली नाही. जाऊन दे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य की एवढंच आहे की पैसे जाऊन दे, पैशाच्याबद्दल काही नाही. पण पैसे जाऊन पण जर व्यवस्थित जेवण नसेल भेटत तर त्याला काय अर्थ नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.